लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय। त्यामुळे बदलापूरमध्ये 27 एप्रिल रोजी महाविकास आघाडीचा महामेळावा देखील आयोजित करण्यात आला होता। देशात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। मात्र या महामेळाव्यात काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीवर काँग्रेसची नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ आहे। मात्र यंदा हट्ट करून आपला मतदारसंघ राष्ट्रवादीने घेऊन आपला उमेदवार उभा केला आहे। यावर काँग्रेसची नाराजी असली तरी आता आम्ही आमची तटस्थ भूमिका मागे घेतली आहे आणि या लोकसभेत आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवार बाळामामा यांच्या प्रचारात सामील होणार आहोत। मात्र या दरम्यान जर घटक पक्ष म्हणून आम्हाला मान मिळणार असेल तरच आपण या प्रचारात सामील व्हावं, अन्यथा वातावरण आधीच तापलेलं आहे तर घरी थांबणे कधीही योग्य, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केली आहे। पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक झाल्यावर विधानसभेच्या वेळी आमच्यावर हा अन्याय होणार नाही या अटीवर आम्ही आमची नाराजी दूर केली आहे। त्यामुळे काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या तटस्थ भूमिकेबाबत भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी आहे का असं वाटत असताना देखील बदलापूर पश्चिम काँग्रेस कार्यालयात शहराध्यक्ष संजय जाधव यांच्या नियोजनाखाली आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा अध्यक्षांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। खूप जोरामध्ये काँग्रेस पक्ष आता आजपासून उतरलेला आहे आणि उतरणार आणि महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांना या मतदारसंघातना प्रचंड मताधिक्याने कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष आज आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमच्या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद या मतदारसंघात आहे, त्यामुळे निश्चितपणे जेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बाहेर पडेल त्यावेळेस आमची ताकद तुम्हाला दिसेल आणि ते नुसती ताकद दिसणार नाही तर मतांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल। निश्चितपणे ही प्रत्येक पक्षाची भूमिका असते आणि त्या भूमिकेशी आमचे जिल्हाध्यक्ष समरस आहेत की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या भूमिकेशी मी सुद्धा सहमत आहे। कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला आघाडीमध्ये असताना वाटत असतं की आपल्याला बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले गेले पाहिजे। मग त्या लेवलचे निर्णय राष्ट्रवादी शहर पक्षांनी या ठिकाणी घेतले तर निश्चितपणे फायदा त्यांनाच होणार आहे। नमस्कार, 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।